नमस्कार. सान्वीज हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी आज बनवणार आहे रेस्टॉरंट स्टाईल मटार पनीर. तुम्ही मटार पनीर बनवल्यानंतर ग्रेव्हीमधील मटारे कडक होतात का, तसेच पनीर चिवट होते का आणि ग्रेव्हीमध्ये मसाले एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होतं का, तर या सर्वावरती मी सोल्युशन घेऊन आलेली आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई थोडीशी गरम झाली की त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचे. इथे सुरुवातीला थोडंसं तेल जास्त घ्यायचं आहे, कारण हेच तेल संपूर्ण रेसिपीला वापरणार आहोत. तसेच तेल जास्त घेण्याचं दुसरं कारण म्हणजे कांदा इथे आपल्याला फक्त भाजायचा नाही तर अगदी तळून घ्यायचा आहे. त्याच्यातील संपूर्ण पाणी हे निघून गेलं पाहिजे. कांदा भाजत असताना सतत परतायचा आहे, म्हणजे कांदा हा सगळीकडून व्यवस्थित भाजला जाईल. तसेच त्याच्या पाकळ्या देखील रिकाम्या करून घ्यायचे. आता 4 ते 5 मिनिटातच कांदा तळून तयार झालेला आहे. याचा कलर देखील ब्राऊन आलेला आहे. आता लगेचच प्लेटमध्ये काढायचा आहे. याच्यापेक्षा जास्त तळायचा नाही. इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. पनीरचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. इथे कांदा तळून राहिलेलं तेल आहे. या तेलामध्येच पनीरचे काप हे तळून घ्यायचे आहेत. पनीर तळत असताना जास्त वेळ तळायचं नाही. अगदी हलकंसं ब्राऊन कलरचं झालं की लगेचच काढायचं आहे. इथे जर पनीर जास्त वेळ तळलं तर अगदी चिवट असं होतं, त्यामुळे जास्त वेळ तळायचं नाही. लगेचच थोडासा ब्राऊन कलर आला की काढायचा आहे आणि काढत असताना थंड पाण्यामध्ये काढायचं आहे. असं केल्यामुळे पनीर हे आहे असं मऊ राहतं आणि त्याच्यातील एक्स्ट्राचं जे तेल असतं ते देखील निघून जातं. आता गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाणी गरम झाले की याच्यामध्ये हिरवे मटार घालायचे आहेत. इथे मी अर्धी वाटी मटार घेतलेले आहेत. हे मटार 5 मिनिट पाण्यामध्ये चांगले शिजवून घ्यायचे आहेत. बऱ्याचदा भाजी बनवल्यानंतर मटार हे अगदी कडक होतात, तर इथे तुम्ही मटार शिजवल्यानंतर पाण्यातून बाहेर काढायचे नाहीत. तसेच ते पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आणि भाजी बनवतानाच मग पाण्यातून काढून ते भाजीमध्ये घालायचे. मगाशी तळून घेतलेला कांदा आता थंड झालेला आहे. हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. कांदा मिक्सरला बारीक करत असताना याच्यामध्ये 1 चमचा दही घालायचा आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत आणि 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं बारीक करून घेतलेलं आहे. हे तिन्ही मिळून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. इथे या बाउलमध्ये टोमॅटो, आलं, लसूणची प्युरी आहे. तसेच दुसऱ्या बाउलमध्ये तळलेला कांदा आणि दह्याची पेस्ट आहे. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. या कढईमध्ये पनीर तळलेलंच तेल आहे. हे तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे चांगले तडतडले की याच्यामध्ये टोमॅटो, आलं आणि लसूणची प्युरी घालायची. टोमॅटो प्युरी तेलामध्ये घालताना गॅसची फ्लेम बारीक करायची आहे, नाही तर टोमॅटो प्युरी ही जास्त प्रमाणात बाहेर उडते. टोमॅटो प्युरी बनवत असताना टोमॅटो भाजून घेतलेले नाही, त्यामुळे इथे प्युरी छान अशी भाजून घ्यायची आहे. टोमॅटो प्युरी जर व्यवस्थित भाजली नाही तर भाजीला आंबट अशी चव येते, त्यामुळे टोमॅटो प्युरी व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे आणि 1 चमचा धनेपूड घातलेली आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये फक्त पाव चमचा लाल मिरची पावडर घालायचे. लाल मिरची पावडर घातल्यामुळे ग्रेव्हीला छान असा लाल कलर येतो. आता यावरती 2 मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे मग ग्रेव्ही बाहेर उडणार नाही. आता 2 मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि ग्रेव्ही थोडीशी हलवून घ्यायची आहे, म्हणजे मग खाली लागणार नाही. त्यानंतर कांदा आणि दहीचं वाटण केलेलं याच्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ही सर्व प्रोसेस करत असताना गॅसची फ्लेम ही लो ठेवलेली आहे. आता यावरती 5 मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. अधूनमधून थोडंसं झाकण उघडून हलवून घ्यायचं आहे, नाही तर ग्रेव्ही खाली लागण्याची शक्यता असते. आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. आता 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही छान शिजलेली आहे. थोडंसं तेल देखील सुटलेलं आहे. सुरुवातीला टोमॅटो हे भाजून घेतलेलं नव्हतं, त्यामुळे इथे ग्रेव्ही ही व्यवस्थितच शिजवून घ्यायची आहे, म्हणजे मग ग्रेव्हीला आंबट अशी चव येणार नाही. आता यामध्ये शिजवलेले मटार घालायचे आहेत.
मटार हे मी असेच पाण्यामध्ये ठेवले होते. असं केल्यामुळे तुम्ही जेव्हा भाजी बनवता तेव्हा मटार हे कडक होणार नाहीत. जर मटार हे शिजवल्यानंतर तुम्ही बाहेर काढून ठेवले तर ते कडक होतात. त्यामुळे हे असेच पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे त्या अंदाजानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे. जास्तही पातळ करायचं नाही, थोडीशी दाटसरच अशी ग्रेव्ही छान लागते. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. सुरुवातीला मटार हे शिजवताना थोडंसं मीठ घातलेलं होतं. तसेच पनीरमध्ये देखील थोडंसं मीठ असतं, त्यामुळे ग्रेव्हीमध्ये मीठ घालताना थोडंसं कमीच घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर याला छान अशी उकळी येऊन द्यायची आणि ही ग्रेव्ही थोडीशी उकळल्यानंतर याच्यामध्ये पनीर घालायचं आहे. मगाशी पनीर हे तेलामध्ये तळून घेतलेलं होतं. ते तळून घेतल्यानंतर मी पाण्यामध्येच काढलेलं होतं. असं केल्यामुळे पनीर हे अगदी मऊ असं राहतं आणि चिवट देखील होत नाही. तसेच पनीरमधील एक्स्ट्राचं तेल देखील निघून जातं. आता पनीर हे ग्रेव्हीमध्ये थोडंसं मिक्स करून याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. ग्रेव्ही 2 मिनिट शिजवून घेतल्यानंतर याच्यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथी घालत असताना हातावरती थोडीशी चोळून घालायची आहे, म्हणजे त्याचा स्वाद आणखीनच वाढतो. तुम्ही ग्रेव्हीमध्ये कसुरी मेथी नक्कीच वापरून पहा, खूप छान अशी टेस्ट येते. कसुरी मेथी घातल्यानंतर ग्रेव्ही थोडीशी हलवून पुन्हा 2 मिनिट उकळून घ्यायचं आहे. आता जास्त वेळ याला शिजवायचं नाही, नाहीतर पनीर हे अगदी चिवट होतं. आता 2-3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही अगदी छान अशी तयार झालेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता मसाला एकीकडे आणि पाणी एकीकडे असं अजिबात झालेलं नाही. अगदी एकसंध अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि ग्रेव्हीला कलर देखील खूप छान आलेला आहे. आता ग्रेव्ही तयार झालेली आहे. गॅस लगेचच बंद करायचा आहे आणि सर्व करायला घेऊया. मी सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो केले तर तुमचं मटार पनीर देखील अगदी रेस्टॉरंटसारखंच होईल. अगदी छान असं चवीला लागेल. ग्रेव्हीमध्ये मसाला एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होणार नाही. तसेच मटार हे कडक होणार नाहीत आणि पनीर ही चिवट होणार नाही. तर तुम्ही नक्कीच करून बघा. घरातील सर्वांना मटार पनीर खूप आवडेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.